माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थांचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ असा आहे की काल रात्री मी तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवला की आम्ही सर्वजण गेलो होतो बाहेर संध्याकाळी. आणि संध्याकाळी आम्ही ह्या कारणासाठी बाहेर गेलो होतो की मला राख्या घ्यायच्या होत्या आणि इशीला आणि चिकूला कपडे घ्यायचे होते. तर त्या कारणामुळे आम्ही गेलो होतो बाहेर. तर इशीची पण तिच्या भावासोबत असणारी ही दुसरी रक्षाबंधन. तिच्या पप्पाचं असं होतं की तिच्यासाठी आपण नवीन ड्रेस घेऊया आणि बरेच दिवस झाले इशीसाठी ड्रेस वगैरे घेतला नव्हता आणि ह्या दोघींसाठी आम्ही कपडे घेतले आहेत. तर मिळाले नाही तर आज बघू किंवा नंतर कधीतरी घेईल. ऑलरेडी त्याच्याकडे एक पेअरमध्ये कपडे आहेत. इथे बघा डुगूची नौटंकी बघा, तो त्याच्या दीदीने लावलेला. हा बघा डुगू, डुगू हाय करा. हाय हाय, कसे आहात तुम्ही सर्व? हेअरबँड बघा, हेअरबँड. हे डुगू ही अशी त्याची नटखटपणा असतो काय ना काहीतरी. आणि बघा कसं सगळा पसारा मी किचन मध्ये काम करेपर्यंत कसं पसारा करून ठेवलाय. आणि इथे इशी आणि डुगू ह्या दोघांची आंघोळ सुद्धा झाली. तर मी होती. तर चला मी तुम्हाला पहिले सर्वात प्रथम शॉपिंग दाखवते. काल रात्री मेहंदी काढायला आम्हाला उशीर झाला. तर हे बघा आम्ही मेहंदी काढली. तर ही इशीची मेहंदी आणि ही माझी मेहंदी आहे. पुरेशी लाईन होती आणि रक्षाबंधन बोलल्यावरती सगळ्याच मुली खूप एक्सायटेड असतात. तर त्याच्यामुळे चितवती की मम्मी तू सुद्धा हे काढ, मेहंदी काढ. त्यामुळे असा टाइम नव्हता माझ्याकडे की मी तिच्या हातावर येऊन माझ्या हातावर मेहंदी काढू. झालं असं की तेव्हा यायला उशीर झाला म्हणून तेव्हा नंतरचा मी व्हिडिओ काही काढला नाही. तर मी काय शॉपिंग केली आहे ना हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे ना मी इशीसाठी घेतलेले कपडे आहेत. तर तर हे असं आहे, म्हणजे तुम्हाला दाखवते. हे नॉट आहे इकडे आणि पुढे असं ट्रँगलमध्ये डिझाईन आहे आणि हे पूर्ण हँडवर्क आहे. जॉर्जेट मटेरियल आहे आणि खाली असे आहे ना लटकन आहे, दिसतच असेल तुम्हाला. तर हा इशीचा आहे आणि त्याच्या आहे. तर खूप सुंदर दिसेल हे. आणि इशीला मी ट्राय पण करून घेतलाय आणि थोडं पण ती यूज करू शकेल कुठेतरी जाताना किंवा पडल्यामुळे ना पटकन कपडे तिला छोटे होऊन जातात. तर मी ना इथे थोडंसं असं तिला 1-1 इंच आहे ना मी असं तिचं आहे असं ही पॅन्ट आणि हे टॉप आणि हे त्यावरती आहे असं दुपट्टा. इशीला व्हाईट कलरचा घ्यायचा होता तर त्याच्यामुळे. चिकूला आणि इशीला सेमच घेतलेला आहे, फक्त कलर चेंज आहे. तर हा सुद्धा इथे नॉट वगैरे तुम्ही बघू शकता. आणि इथे बघा हे ह्याला पण खाली असे लटकन आहे. ॲज युजल सगळा पूर्ण सेम आहे. इथे दिल्लीचं थोडंसं लाईट लाईट वर्क केलेलं आहे कारण की कसं त्यांना चावू नये म्हणून मी जास्तीचं असं टिकलीवालं घेतलं नाहीये. तर हे असं आहे आणि ह्याच्या खाली पण ना ही पटियाला आहे. तर हे बघा हे असं पटियाला आहे आणि मेन आहे ना इथे जे आपल्या म्हणजे लेंथ अँकल लेंथच्या इथे आहे ना अशी इथे पण आहे ना एम्ब्रॉयडरी वगैरे केलेली आहे. तर खूप सुंदर वाटेल. तर असा हा ड्रेस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पण ना सेमच ओढणी आहे, काही चेंजेस नाही आहे ओढणीमध्ये, सेमच ओढणी आहे. तर हे दोन घेतलेत इशीसाठी आणि चिक्कूसाठी. तर चिक्कू हे मी तुम्हाला सांगितलंच माझ्या बहिणीची मुलगी. आता मी ज्या राख्या घेतल्या आहेत ना त्यासुद्धा तुम्हाला दाखवणार आहे.
तर ह्या मी ना देवाच्या पहिल्या सर्वात प्रथम मी तुम्हाला देवाच्या राख्या दाखवते. तर ह्या मी ना देवाच्या राख्या घेतलेल्या आहेत, छोट्या छोट्या गोंडे. तर ह्यातूनच एक मी डुगूला सुद्धा बांधून घेणार आहे. कारण की तो आहे ना असं खरं तर तो काही असं धागा बिगा हातात काही सहन करत नाही. तो लगेच तोडून वगैरे मोकळा होतो. लास्ट इयर पण बांधलं होतं तर त्याने तसंच केलेलं. आणि मी कार्टूनवाली राखी बिलकुल पण आणली नाही त्याच्यात. आणि ह्या आहेत अशा मोराच्या राख्या, बाजूला अशी साईडला गोंडे गोंडे आहेत. तर ह्या पण मला खूप आवडल्या होत्या. आणि पहिले म्हणजे भरपूर दुकानं आम्ही फिरलो, तर मला काही अशा मनासारख्या वाटल्याच नाही. सगळीकडे असं सेम 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 तेच होतं. तर म्हणून मी ह्या अशा घेतल्या. तर ह्या मला फार आवडल्या. ह्या मी 3च आणल्या आहेत. ह्या माझ्या भावांसाठी आणल्या आहेत. आणि ह्या पण मला फार आवडल्या. ह्यामध्ये ना म्हणजे मोराचं असं ड्रॉइंग आहे आणि एकदम सिंपल सोबर आहे. तर ह्यासुद्धा मला फार आवडल्या. तर ह्या मी ना म्हणजे इशी घालणार आहे तिच्या भावांना, ज्या म्हणजे माझ्या भावाची मुलं, बहिणीची मुलं वगैरे आहेत ना, तर ह्या इशीसाठी मी घेतलेल्या आहेत. तर इशी घालणार आहे ह्या, म्हणजे इशी बांधणार आहे. फ्रेंड्स, एक बघा असं ओम नमः शिवायचं सिंपल डमरू ओमवालं पॅटर्न आहे. बघू शकता इथे. हे बघा, डमरू आहे आणि वरती ओम आहे. आणि दुसरं पॅटर्न आहे ना, तर ह्यावरती ना असं श्रीकृष्णाचं हे आहे, पॅन्डंट आहे. तर हे अशा 2 पॅटर्नच्या मी वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत. तर ह्यासुद्धा मला फार आवडल्या. तर जर ह्या माझ्या भावांना आवडल्या तर ह्या दाखवून ह्या घालेल त्यांना. किंवा अदरवाईज माझ्या म्हणजे काय बोलतात, मामाला वगैरे पण घालाव्या लागतील. कारण की मामासुद्धा आमच्याकडे माझी मम्मी नसल्या कारणाने माझे मामा आमच्याकडूनच राखी बांधतात. तर ह्या अशा राख्या आहेत. तर बस सध्यापुरती इतकी शॉपिंग. फ्रेंड्स, आता आम्ही घालणार आहोत देवाला राख्या, म्हणजे देवाला राख्या बांधणार आहोत. तर ह्या राख्या आहेत, तुम्हाला दाखवल्यास. तर चला मग खोबऱ्याचे लाडू पण कसे बनवायचे ना, ती पण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आणि एकंदरीत आज पूर्ण दिवसभराचा काय व्हिडिओ आहे, हा थोडासा मोठा होईल फ्रेंड्स, समजून घ्या. पण प्लीज बघायला कंटाळा करू नका आणि स्किप बिलकुल पण करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कमेंट चांगल्या चांगल्या करा आणि नक्की करा. कंजूसी बिलकुल पण करू नका. तुमच्या एक एक कमेंटने मला खूप सारं मोटिवेशन मिळतं. तर त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे बघा इशीचा दातसुद्धा पडलेला आहे. तर ठीक आहे, एकंदरीतच चला मग सुरुवात करूया. तुम्हाला दिसत असेल छोट्या छोट्या राख्या मी ठेवल्या देवांसाठी. तर चला पुढची प्रोसिजर करू. तर अशा प्रकारे माझ्या देवांची सुद्धा राखी बांधणं वगैरे झाली आहे. तिकडे स्वामी समर्थांना सुद्धा ठेवलं आहे, खंडोबा देवांना ठेवलं, महालक्ष्मी देवीला सुद्धा राखी ठेवली आहे. आणि ते गणपती बाप्पा, ते तिरुपती बालाजी, कुबेर देवता, या सर्वच देवांना मी राख्या ठेवलेल्या आहेत. चला, तर अशा प्रकारे ना माझ्या राख्या वगैरे ठेवून पूजा वगैरे करून छान झालेली आहे. आणि त्याला मग आता पुढच्या प्रोसिजरला लागते. थोडासा पण उशीर न करता, कारण की खूप कामं आहेत, अजून तयार व्हायचं आहे, तिकडे घरी जायला सुद्धा निघायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी गॅसवर कढई ठेवली आहे. आता इथे बघा, मी ना कढईमध्ये ना साखर टाकून घेणार आहे. कढई आपली छान अशी तापली आहे. तर आपल्याला आहे ना साखर टाकायची आणि वाटलंच तर थोडा गूळ टाकायचा आहे. तर मी गूळसुद्धा टाकला आहे, पण तो गूळ टाकतानाचा व्हिडिओ नाही दिसणार तुम्हाला. तर इथे बघा, मी ना 1.5 कप साखर टाकली होती, कारण की मी 4 ते 5 नारळ घेतले होते, त्यांचा किस बनवून घेतला होता. तर आपल्याला खोबऱ्याचे म्हणजे नारळ लाडू करायचे होते, त्यामुळे. तर इथे आहे ना थोडा वेळ ना आपल्याला साखरेला हलवायचं नाही आहे. ती साखरेला आपल्या हळूहळूच घालून अशी चांगली वितळू द्यायची. तर इथे बघा, मी ना थोडंसं गुळचं पावडरसुद्धा टाकलेलं. पावडर लवकर वितळलं, पण साखर थोडी जाडी असल्यामुळे वितळली नाही ती. तर ठीक आहे, आपण त्याला आता थोडंसं हलवून असं मोकळं करूया आणि छान असं आपण त्याचं हे करूया, पाक करूया. पण हे ना यामध्ये बिलकुल पण पाणी नाही टाकायचं आहे फ्रेंड्स. पाणी टाकण्याने ना लाडू लवकर खराब होतात. तर आपल्याला पाणी नाही टाकायचं, हे आहे त्याच अवस्थेमध्ये ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडू पण चांगले वळले जातात, पाण्याने अजून ते पातळ होईल. त्यामुळे ते इथे मी ना थोडंसं तूपसुद्धा टाकणार आहे, कारण की आपला पाक जो आहे ना तो खाली चिटकू नये म्हणून. तर इथे तुम्हाला दिसेलच बघा, मी थोडंसंच तूप टाकलं आहे.
तर मी हे सुद्धा आहे ना पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे तुपासहित, कारण की आहे ना आपलं खाली आहे ना जो पाक आहे ना गुळाचा आणि साखरेचा तो नाही हे झाला पाहिजे, म्हणजे जळला नाही पाहिजे, खाली लागला नाही पाहिजे कढईला. आणि आपल्याला सततच हलवत राहायचं आहे, जेणे जोपर्यंत साखर आपली वितळत नाही तोवर. तर इथे बघू शकता एक छान असा कलर आलेला आहे. खरं तर आपण गूळ टाकतो ना तर गुळाने पटकन असा छान कलर येतो. तर बघा, आणि आपण ह्याला आहे ना कॅरेमलाईज कोकोनट लड्डू बोलू शकतो, कारण की कॅरमेलच आपण करणार आहोत, पूर्ण कॅरमेल टाईपच करणार आहोत, जेणेकरून लहान मुलंसुद्धा जरी असतील ना तरी ते लोक आवडीने लाडू खातील असे आहेत हे. आणि ह्याचा फ्लेवर ना असं थोडासा चॉकलेटसारखा लागतो. तुम्हाला वाटलंच ह्याला फ्लेवर द्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये इन्सेन्स टाकू शकता फ्लेवरचे, कोणतेही, स्ट्रॉबेरी म्हणा, मँगो म्हणा, कोणतेही. तर आता बघा माझा आहे ना पाक असा छान होऊन गेला होता. तर यामध्ये ना मी जेवढा नारळाचा किस आहे ना तो सर्व टाकून घेणार आहे आणि त्याला एकत्रित सगळं म्हणजे एकजीव करून घेणार आहे, छान असं मिक्स करून घेणार आहे बघा. तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता खोबरं आणि साखरचं मिश्रण मिक्स झाल्यामुळे किती छान असा कलर आलेला आहे. तर आपल्याला ना ह्याला तोवर हलवत राहायचं जोपर्यंत खोबऱ्याचं पाणी जे काही आहे ना ते आटत नाही तोवर, म्हणजे आपल्याला थोडं सुक्कं फडफडीत करायचं आहे. आणि एकदा थोडंसं चमच्यावर घेऊन आपण चेकसुद्धा करणार आहोत की ह्याचा लाडू होईल की नाही, त्याच्यातला ओलसरपणा कमी झाला आहे की नाही म्हणून. तर इथे बघा मी आहे ना एक ताट घेतलं आहे प्लेन. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही आहे ना ह्याच्या खोबऱ्याच्या वड्यासुद्धा पाडू शकता, पण मी वड्या न पाडता आहे ना मी लाडू करणार आहे, म्हणून मी ताटामध्ये थोडंसं, म्हणजे मला घाई आहे म्हणून मी आहे ना ताटातच थोडं थंड व्हायला ठेवलं आहे. तर बघा मी आहे ना फॅनसुद्धा लावून ठेवला होता. तर मी इथं आहे ना आता सगळे असं लाडू घेणार आहे आणि साईडला मी असं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे छोट्या प्लेटमध्ये. तर मी तुम्हाला दाखवते, थोडंसं गरम गरम लागतं आहे फ्रेंड्स हाताला. तिथे डेसिकेटेड कोकोनट दिसतच असेल तुम्हाला. मी ना आता बघा हळूहळू एक एक लाडू करेल. तर आपल्याला जेवढ्या शेपमध्ये पाहिजे असेल ना लाडू तसा तुम्ही बनवू शकता. मला जास्त मोठाही नको होता आणि छोटाही नको होता, तर मी मीडियम एवढ्याच शेपमधला लाडू केला आहे. आणि बघा किती सुंदर दिसतो तो, बघू शकता बघा. आणि आता याला ना मी डेसिकेटेड कोकोनटमध्ये डीप करणार. याला डेसिकेटेड कोकोनटचं आहे ना कोटिंग द्यायची आहे आपल्याला, बुरादा म्हणा तुम्ही, खोबऱ्याचा बुरादा. त्याच्यावर आपण आहे ना हा लाडू टाकला ना की बघा किती छान आणि थोडासा सुका फडफडीत होतो. हॉटेलमध्ये सुद्धा असेच मिळतात फ्रेंड्स लाडू वगैरे जे आपले असतात खोबऱ्याचे किंवा दुसरे. तर मी तुम्हाला एकदा आहे ना खव्याची बर्फीसुद्धा दाखवेल ती कशी बनवायची असते ते. तर इथे बघा मी आहे ना आता अशाच प्रकारे थोडे लाडू बनवून घेते. तर इथे ना मला इशीसुद्धा हेल्प करायला आली, बोलली मम्मी मी पण तुला हेल्प करते. तर आहे ना तिला लाडूचं मेजरमेंट किती घ्यायचं कळत नव्हतं, तर ती मला विचारत होती एवढं घेऊ का एवढं. तर मी बोलली थांब मी तुला आहे ना काढून देते, मग तू फक्त दोन्ही हाताने त्याला राऊंड राऊंड कर म्हणून. तर ती देतही होती, पण तिला थोडं जमत होतं, नाही पण जमत होतं. तर इथे बघा नंतर मी तिला म्हटलं की नको करू तू जा, कारण मला कामामध्ये अजून जास्त उशीर होत होता. पण तिला म्हटलं की जा आपण नंतर करूया आरामात फुरसतमध्ये, आत्ताचं माझं हे एवढं आवरून होऊ दे. तर तीसुद्धा नंतर मग बोलली की ठीक आहे म्हणून. तर इथे बघा मी ना असे चांगले लाडू फटाफट बनवून घेतले ना थोडे, तर आपल्याला डीप करायला जास्तीचा वेळ नाही लागत. तर बघा मी इथे छान असं कोटिंग करून घेतले आहे सर्वत्र लाडूवर. किती छान हॉटेलसारखी वाटतात ते रेसिपी. तर हे बघा एवढे लाडू झाले. तर रक्षाबंधन स्पेशल आहे. तर चला मग आणि खूप यम्मी झाले कॅरेमल कोकोनट लड्डू. तर हे बघा हे विदाऊट पाणीवाले तर हे बिलकुल पण खराब नाही होणार. तुम्हाला हवे तशी तुम्ही ठेवू शकता, फ्रीजमध्ये पण ठेवले ना तरी चालेल, फक्त खायच्या एक तास आधी तुम्ही बाहेर काढू शकता. तर अशा प्रकारे लाडू आहे, दिसेलच तुम्हाला हे बघा. तर असे हे छान छान लाडू आहेत. आणि आता मी चालली आहे दादाच्या घरी बँड्राला. तर चला. तिच्या पप्पांना रक्षाबंधन करत आहे, तर मी तिला सांगत होते काय कसं करायचं. तर तिने अगोदर टीका वगैरे लावून घेतला, आता ती राखी बांधत आहे. बाजूला बघा डुग्गूसुद्धा उभा आहे साईडला.
ते इथे इशींना ओवाळूनही घेत आहे तिच्या पप्पांना. तर आता आम्ही जायला निघालो आहोत. ते हे बघा, तर इथे आमची बघा सर्व तयारी झाली आहे. तर फ्रेंड्स बघा, इथे माझा हा सिम्पल लुक आहे. मी काहीच नाही केलं आहे, फक्त पावडर आणि फक्त लायनर लावलेले आणि लिपस्टिक. तर असा माझा लुक होता आमचा रक्षाबंधनचा. तर इथे बघा बुद्धीसुद्धा लिफ्टमध्ये उभा आहे आणि निशीसुद्धा आहे. तर आता मी लिफ्टमधून खाली येत आहे. बुद्धू लई आगाव आहे, त्याच्यात चाललाय हात घालायला. माझे मिस्टर, तुमची रक्षाबंधन झाली आहे. दाखव तुमची. तर फ्रेंड्स, पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता. खूप मजा येईल तुम्हाला. आणि आता आलोय आम्ही. हाय कर. आता माझ्या भावाच्या घरी बँड्राला आता त्याला राखी पौर्णिमेचा प्रोग्राम करणार आहे. इथे बघा मेकअप सुरू आहे आणि इथे सगळी रक्षाबंधनची तयारी चालू आहे आमच्या तिघींची. इथे माझा छोटा भाऊ आणि माझ्या मोठ्या भावाची मुलगी, त्यांची मस्ती चालू आहे. इथे हा माझा 2 नंबरचा भाऊ आहे. इथे हे सगळे आमचे लहान कंपनी मुलं बसलेली आहेत. खुखू आहे, ही माझी बहिणी आहे दोघी. हे माझा दादा आहे मोठा आणि माझी बहीण आहे मोठी. तर आता बघा रक्षाबंधनला सुरुवात होत आहे.
श्वास थांबवलाय का? तर एकंदरीतच असं होतं रक्षाबंधन. तुम्हाला दिसलंच असेल. तर आम्ही खूप मजा केली. आता सर्वजण आम्ही थकले आहोत. तर चला मग पुढे तुमचे. आम्ही आलो आहोत आत्ताच घरी आणि खूप छान असा प्रोग्राम झाला रक्षाबंधनचा आणि खूप छान मजा पण आली. खूप मजा केली. पोचायला सुद्धा भरपूर उशीर झाला फ्रेंड्स. आणि चला मग इथे जसा जाताना कसा लूक होता आणि आता येताना बघा कसा लूक आहे. तर आता खूप थकल्यासारखं झालेलं आहे. तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब बिलकुल पण विसरू नका. नक्कीच करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.